नमस्कार. आज आपण मस्त झणझणीत अशी पावभाजी बनवणार आहोत. पावभाजी ही लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमात एक चवदार आणि आवडीने खाल्ला जाणारा मेनूही आहे. इथे मी पावभाजीसाठी 4 बटाटे, 1 कप फ्लॉवर, 1 कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बीट, वटाणा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पावभाजी मसाला, हळद, बटर, तिखट, मीठ आणि तेल घेतले आहे. इकडे कुकरच्या एका डब्यात फ्लॉवर स्वच्छ धुवून टाकला आहे. त्यावर बीट टाकून घेतलेले आहे. बीट हे कलर छान येण्यासाठी आणि हेल्दी म्हणूनही आहे. त्यामध्ये मी आता सिमला मिरची टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर वटाणाही टाकून घेत आहे. कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये मी आता 4 बटाटे जे आपले धुवून साल काढून चिरून घेतले होते ते टाकून घेणार आहे. इकडे मी गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवला आहे आणि आता हे दोनही डबे मी त्यात ठेवून भाजी छान शिजवून घेणार आहे. साधारण 3 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी शिजून तयार होते. तर ही भाजी आपण एका स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता बीटामुळे कलरही किती छान आला आहे. आपण तसेच बटाटेही स्मॅश करून घेऊ. इकडे एका भांड्यात मी बटर आणि तेल टाकले आहे. तेल बटर टाकले की त्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. कांदा आलं लसूण पेस्ट छान 2 मिनिटं आपण परतवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो, कांदा, आलं लसूण हे छान परतून टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपण परतायचं आहे. टोमॅटो मऊसूत झाला की त्यामध्ये मी इथे आता 3 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकून हे छान एकत्र करून घेणार आहे. मसाला तेलामध्ये छान परतला की भाजीला चवही छान येते. तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला तेलामध्ये छान परतलेला आहे. आता यामध्ये आपण हे शिजवलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत. यात आता बटाटाही टाकून घ्यायचा आहे. हे मिश्रण सर्व छान एकत्र करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला कलरही छान आलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. पावभाजी ही जास्त पातळ नसते त्यामुळे पाणी ही बेताने टाकायचे आहे. आता ही भाजी आपण
7 ते 8 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि त्यावर कोथिंबीर टाकून आपण एकदा छान त्याला हलवून घ्यायचं आहे. मीठ कोथिंबीर टाकून भाजी छान मस्त हलवून घ्यायची आहे. इथे आपली भाजी 10-12 मिनटं छान शिजलेली आहे. पावभाजी म्हटलं की बटर हे आलेच, म्हणून मी बटरही त्यात पुन्हा ॲड केलेले आहे. भरपूर बटर टाकले की भाजी चवीला छान लागते. आपली भाजी आता इथे रेडी आहे. आता आपण पाव भाजून घेऊ. इकडे मी तवा गरम केला आहे. त्यावर बटर टाकून पाव छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपली मस्त पावभाजी तयार.